मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण 12वीच्या पुस्तकातील 4.4 द साइन ऑफ 4 या पाठावर बोर्डच्या परीक्षेला आलेली प्रश्न तर सोडवणार आहोतच, यासोबतच वेगवेगळ्या प्रश्नांसाठी एकाच उत्तराचा कसा उपयोग करावा हे देखील आपण येथे शिकणार आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रो, 4.4 द साइन ऑफ 4 या पाठावर तुम्हाला क्वेश्चन 5D मध्ये प्रश्न असतो 4 मार्क्ससाठी। आणि या पाठामध्ये देखील मागील 2 पाठाप्रमाणे 6 ते 7 महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्यामध्ये प्लॉट, थीम, सेटिंग, कॅरेक्टर्स असे मुद्दे आहेत। आणि मित्रो, इतर पाठांप्रमाणेच या पाठामध्ये देखील 2 थीम्स आहेत, कारण या पाठाचे 2 भाग आहेत। पहिल्या भागामध्ये मिस मॉर्स्टन आपली केस शेरलॉक होम्स यांच्यासमोर मांडते आणि दुसऱ्या भागामध्ये शेरलॉक होम्स, डॉक्टर वॅटसन आणि मिस मॉर्स्टन हे तिघेजण ज्या अपरिचित व्यक्तीने तिला पत्र पाठवलेलं असतं त्या अपरिचित व्यक्तीला भेटायला जातात, याची माहिती दुसऱ्या भागामध्ये आहे। तर या पाठामध्ये 3च महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत। त्यापैकी एक म्हणजे शेरलॉक होम्स, 2 डॉक्टर वॅटसन आणि 3रं मिस मॉर्स्टन। अशा प्रकारे या सर्व घटकांचा अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे। परंतु मित्रो, तरीही काही शब्द फिरवून प्रश्न विचारण्यात येतात आणि काही घटक आपल्याकडून सुटतात। या सर्व घटकांचा अभ्यास तुम्हाला या 2 व्हिडिओमध्ये करायला मिळणार आहे। द साइन ऑफ 4 हा व्हिडिओ पाठावर अवलंबून आहे आणि यामध्ये प्लॉट म्हणजे स्टोरी, थीम, सेटिंग, कॅरेक्टर्स या घटकांवर सविस्तर ग्राफिक्सच्या मदतीने माहिती दिलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये शासनाने पुरवलेल्या क्वेश्चन बँकमधील प्रश्न सोडविलेले आहेत। वेगवेगळे शब्द वापरून कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात येतात ते या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे। या दोन्ही व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, सोबतच वर आय बटनमध्ये देखील मिळतील आणि आपल्या चॅनलवरील नॉव्हल नावाच्या प्लेलिस्टमध्ये देखील हे 2 व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील। चला तर मग परीक्षेला आलेला पहिला प्रश्न आपण सोडूयात। मित्रो, क्वेश्चन 5D मध्ये 4 मार्क्ससाठी तुम्हाला प्रश्न असतात, हे खरं आहे, परंतु हे 4 मार्क्स 2+2 अशा प्रकारे डिवाइड केलेले असतात। म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 50 शब्दांमध्येच लिहायचं आहे। आपण वेगवेगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर घेतल्यामुळे थोडंफार उत्तर आपलं मोठं झालेलं आहे, परंतु तुम्हाला जसं उत्तर लिहिता येईल तसं तुम्ही 50 शब्दामध्ये लिहा। चला तर मग सर्वप्रथम हे प्रश्न आपण पाहूयात। नरेट द केस ऑफ मिस मॉर्स्टन इन युअर वर्ड्स। पहा, मिस मॉर्स्टन यांनी कोणती केस शेरलॉक होम्स पुढे ठेवलेली असते त्याचं वर्णन करा असं सांगितलेलं आहे। नरेट म्हणजे कथन करा, वर्णन करा। जुलै 2024ला आलेला प्रश्न आहे। राईट इन ब्रीफ द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द नॉवल द साइन ऑफ 4। मित्रो, अगोदरच आपण सांगितलेलं आहे की या पाठाचे 2 थीम आहेत। पहिल्या भागामध्ये मिस मॉर्स्टन आपली केस शेरलॉक होम्स समोर मांडते, तो भागच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पुढील भाग आपण पुढच्या प्रश्नात पाहणार आहोत। फेब्रुवारी 2023ला आलेला प्रश्न आहे। गिव्ह द सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवल द साइन ऑफ 4 फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट गिवन इन द टेक्स्ट। पहा, या ठिकाणी सेंट्रल आयडिया म्हणजेच मध्यवर्ती कल्पना लिहा असं म्हटलेलं आहे। जुलै 2022ला आलेला प्रश्न आहे। चला याची उत्तरे पाहूयात। मेरी मॉर्स्टन इज अ यंग लेडी। मेरी मॉर्स्टन ही एक तरुणी असते। शी गोज टू शेरलॉक होम्स टू सॉल्व हर केस। आपली केस सोडवण्यासाठी, सॉल्व म्हणजे सोडवणे, केस म्हणजे खटला, आपला खटला सोडवण्यासाठी ती शेरलॉक होम्सकडे जाते। हर फादर हॅड डिसअपियर्ड सम इयर्स अगो। काही वर्षापूर्वी तिचे वडील गायब झालेले असतात। लॅटर ऑन शी रिसिव्ज 1 pearl each year for 6 years। आणि त्यानंतर तिला मिळत असतात, रिसिव्ज म्हणजे मिळत असतात, काय, पर्ल म्हणजे मोती, ईच इयर फॉर 6 year दरवर्षी 1 मोती। अशा प्रकारे तिला 6 वर्ष 6 मोती कुणीतरी पाठवतो। Later on she receives a letter from the same person
इन्व्हायटिंग हर टू मीट हिम, आणि त्याच्यानंतर आणखी तिला एक पत्र मिळतं त्याच व्यक्तीकडून, आणि ती व्यक्ती तिला बोलवत असते. कुठे बोलवत असते? भेटण्यासाठी. शी वॉन्ट्स शेरलॉक होम्स टू गाईड हर इन दिस मॅटर, आणि या बाबतीत त्या व्यक्तीला भेटायला जावं की जाऊ नये याविषयीचं मार्गदर्शन घेण्यासाठी ती शेरलॉक होम्सकडे आलेली असते. शेरलॉक होम्स, हिज फ्रेंड जॉन वॅटसन अँड मेरी डिसाईड टू मीट द पर्सन, आणि अशा प्रकारे हे तिघेजण शेरलॉक होम्स, जॉन वॅटसन आणि मेरी हे ठरवतात त्या व्यक्तीला भेटण्याचं. अशा प्रकारे अगदी थोडक्यात 50 शब्दाच्या जवळपास आपण याचं उत्तर लिहिलेलं आहे. पहा मित्रो, आता पुन्हा मागील 2 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत आणि पुढील प्रश्न आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत. चला पुढील प्रश्न आपण वाचूया. डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन द लाईट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट द साइन ऑफ 4. खालील विधान साइन ऑफ 4 या पाठाच्या संदर्भात काय करायचं आपल्याला? त्याचं महत्त्व वर्णन करायचं आहे. द ट्रिओ होम्स, डॉक्टर वॅटसन अँड मेरी डिसाईड टू विजिट लायसम थिएटर. अशा प्रकारे लायसम थिएटरला भेट देण्याचं तिघे ठरवतात. त्या संदर्भात आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे मित्रो, या पाठाचा दुसरा थीम, दुसरा भाग देखील आपल्याला या ठिकाणी वर्णन करायचं आहे. आणि या ठिकाणी थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट आपण घेतलेलंच आहे. म्हणजे पहिला भाग आणि दुसरा भाग दोन्ही भाग या उत्तरामध्ये येतील. डिस्क्राईब द सिग्निफिकन्स ऑफ मेरी मॉस्टन्स व्हिजिट टू लायसम थिएटर विथ होम्स अँड डॉक्टर वॅटसन. फेब्रुवारी 2023ला आलेला प्रश्न आहे. या ठिकाणी मेरी मॉस्टन, शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन लायसम थिएटरमध्ये भेटायला जातात. त्याचं महत्त्व काय आहे ते वर्णन करायचं आहे. चला आता याचं उत्तर आपण लिहूयात. पहा मित्रो, या ठिकाणी थीम विचारलेला आहे. या ठिकाणी पुढील भाग म्हणजे ते तिघे भेटायला जातात लायसम थिएटरमध्ये त्या व्यक्तीला, तो भाग देखील आलेला आहे. मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अशाच सोप्या पद्धतीने आपण सर्व प्रश्नांची उत्तरे तर घेतलेली आहेतच. याशिवाय या पाठाच्या शेवटी तुम्हाला आणखी काही प्रश्न दिलेले आहेत जे परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि जे शब्द बदलून आलेले आहेत. चला तर आता या प्रश्नाचं उत्तर आपण लिहूयात. द एक्स्ट्रॅक्ट इज अबाउट मेरी मॉस्टन्स मीटिंग विथ शेरलॉक होम्स अँड डॉक्टर वॅटसन. पहा, पुन्हा एकदा सगळाच थीम या ठिकाणी घेतलेला आहे. एक्स्ट्रॅक्ट कशाविषयी आहे? मेरी मॉस्टन्स मीटिंग विथ शेरलॉक होम्स अँड डॉक्टर वॅटसन. डॉक्टर वॅटसन आणि शेरलॉक होम्स यांना मेरी मॉस्टन भेटते त्याविषयी हा एक्स्ट्रॅक्ट आहे, म्हणजे हा धडा आहे. इट इज ऑल्सो अबाउट मिस मॉस्टन्स फादर्स मिस्टेरियस डिसअपिअरन्स. आणि हा पाठ मेरी मॉस्टन्सचे वडील गूढरित्या, मिस्टेरियस म्हणजे गूढरित्या, डिसअपिअरन्स म्हणजे गायब झालेले असतात, त्याविषयी देखील हा पाठ आहे. द एक्स्ट्रॅक्ट ऑल्सो टेल्स हाऊ मिस मॉस्टन गेट्स 6 पर्स. एक्स्ट्रॅक्ट याची देखील माहिती देतो की मेरी मॉस्टनला 6 पर्स म्हणजे मोती कशा प्रकारे मिळतात. मेरी ऑल्सो रिसिव्ज ॲन ॲनॉनिमस लेटर. मेरी आणखी एक निनावी पत्र देखील तिला मिळतं. द सेंडर आस्क्स हर टू मीट हिम ॲट अ थिएटर. आणि पत्र पाठवणारा, सेंडर म्हणजे पत्र पाठवणारा, तिला एका थिएटरमध्ये भेटायला येण्यासाठी विनंती करत असतो. द एक्स्ट्रॅक्ट ऑल्सो नरेट्स हाऊ शेरलॉक होम्स, डॉक्टर वॅटसन अँड मिस मॉस्टन गो टू मीट द मॅन. आणि आणखी वर्णन करतो एक्स्ट्रॅक्ट, नरेट्स म्हणजे वर्णन करतो की शेरलॉक होम्स, डॉक्टर वॅटसन आणि मिस मॉस्टन हे त्या व्यक्तीला कशा प्रकारे भेटायला जातात, म्हणजे त्यांच्या प्रवासाचं देखील वर्णन आहे. द एक्स्ट्रॅक्ट ऑल्सो शोज शेरलॉक होम्स डिडक्शन अँड ॲनालिटिकल पॉवर. यासोबतच शेरलॉक होम्स यांचं अनुमान काढण्याची शक्ती आणि त्याचबरोबर विश्लेषण करण्याची शक्ती याविषयी देखील हा पाठ आपल्याला माहिती देतो. अशा प्रकारे मित्रो, हा देखील थीमच आहे
अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी आपण हे वापरू शकतो. चला पुढील प्रश्न पाहूया. आता या ठिकाणी पुन्हा तेच सर्व प्रश्न घेतलेले आहेत, परंतु आता या ठिकाणी आपण ठिकाणाविषयीची विशेष करून माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. हे सर्व मागचेच प्रश्न आहेत मित्र. हे प्रश्न याच्यासाठी घेतलेत आपण की प्रत्येक प्रश्नामध्ये तोच भाग रिपीट होतोय. उत्तर वेगळे दिसत आहेत पण तोच भाग रिपीट होतोय, परंतु थोडा थोडा एक्स्ट्रा भाग आपण ॲड केलेला आहे. इथे आता अननोन डेस्टिनेशन आणि लायसम थिएटर विषयीची माहिती आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये घ्यायची आहे. चला याचं उत्तर पाहूयात. मेरी मॉस्टन गोज टू शेरलॉक होम्स हाऊस टू सॉल्व हर केस. मेरी मॉस्टन शेरलॉक होम्सच्या घरी जाते. हे एक ठिकाण आहे, सेटिंग. टू सॉल्व म्हणजे सोडविणे. काय सोडविण्यासाठी? तिची केस, तिचा खटला. तिची केस काय असते? हर फादर हॅड डिसअपियर्ड सम इयर्स ॲगो. काही वर्षापूर्वी तिचे वडील गायब झालेले असतात. डिसअपियर्ड म्हणजे गायब होणे. लॅटर ऑन सी रिसिव्ह 6 पर्स 1 each year फ्रॉम ॲन अननोन पर्सन. नंतर तिला मिळतात, काय मिळतात? पर्स, मोती मिळतात. 6 मोती मिळतात प्रत्येक वर्षी एक. 1 each year फ्रॉम ॲन अननोन. अननोन म्हणजे अपरिचित व्यक्तीकडून त्यांना हे पर्स मिळतात. अँड नाऊ शी रिसिव्ज अ लेटर इन्व्हायटिंग हर टू मीट हिम. आणि आता तिला एक पत्र मिळालेलं असतं आणि ते पत्र काय मागणी करत असतं? त्यानं निमंत्रण दिलेलं असतं. कशाचं? भेटण्याचं. दे आर एक्सपेक्टेड टू मीट द पर्सन ॲट द लायसम थिएटर. आणि त्या पत्र लिहिणाऱ्याने अपेक्षा केलेली असते की लायसम थिएटर या ठिकाणी भेटायला ये आणि तुझ्यासोबत तुझे मित्र आणू शकतेस, पोलीस मात्र आणू नको. तर लायसम थिएटर याचा उल्लेख या ठिकाणी आहे. एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित असणे. मेरी होम्स अँड हिज फ्रेंड गो टू सी द पर्सन. मेरी होम्स आणि त्यांचे मित्र म्हणजे डॉक्टर वॅटसन हे त्या व्यक्तीला भेटायला जातात. सी म्हणजे भेटणे, लक्षात ठेवा. मीट म्हणजे भेटणे, सी म्हणजे देखील भेटणे. दे गो देअर इन अ 4 व्हीलर. एका 4 व्हीलरमध्ये ते तिथे जातात. आणि काय होतं? फ्रॉम द थिएटर अ कोचमॅन टेक्स देम टू अ सबअर्बन हाऊस. आणि त्या थिएटरपासून एक कोच, घोडागाडी त्यांना घेऊन जाते. टेक्स म्हणजे घेऊन जाणे. कुठे घेऊन जाते? टू अ सबअर्बन हाऊस. एका उपनगरातील घराकडे घेऊन जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणाची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ठिकाणाविषयी आलं तर हे उत्तर लिहा. चला आता पुढील प्रश्न पाहूया. डिस्क्राईब हाऊ शेरलॉक होम्स डिस्कवर्ड द कनेक्शन बिटवीन मिस मॉस्टन रिसिविंग प्रेशस पर्स विथ मेजर शोल्टो. पहा आता शेरलॉक होम्स विषयीचा हा प्रश्न आहे. म्हणजे कॅरेक्टर ऑफ शेरलॉक होम्स येईल किंवा शेरलॉक होम्स कशा प्रकारे ते मोती, ते पत्र मेरीला मिळतं त्याचा आणि मेजर शोल्टोचा काय संबंध आहे हे ते शोधून काढतात. शेरलॉक होम्स इज द लीडिंग कॅरेक्टर इन द एक्स्ट्रॅक्ट. शेरलॉक होम्स हे या उत्तरामधील, या पाठामधील महत्त्वाचं कॅरेक्टर आहेत. द साइन ऑफ 4 इलॅबोरेट हे आपल्याला अधिक माहिती देऊन स्पष्ट करायचं आहे. जुलै 2024ला आलेला प्रश्न आहे हा. मार्च 2022ला आलेला आहे. चला याचं उत्तर लिहूया. शेरलॉक होम्स इज अ प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. शेरलॉक होम्स हे एक प्रायव्हेट गुप्तहेर असतात. डिटेक्टिव्ह म्हणजे गुप्तहेर. मेरी मॉस्टन मीट्स हिम टू सॉल्व हर केस. मेरी मॉस्टन त्यांना भेटते आपली केस सॉल्व करण्यासाठी. सी हॅड रिसिव्ड पर्स अँड नाऊ अ लेटर फ्रॉम ॲन अननोन पर्सन. मेरी मॉस्टनला अगोदर मोती मिळालेले असतात आणि आता एक पत्र मिळालेलं असतं फ्रॉम ॲन अननोन पर्सन, एका अपरिचित व्यक्तीकडून. नाऊ द पर्सन इज आस्किंग हर टू मीट हिम. आणि आता ती व्यक्ती भेटण्यासाठी तिला बोलावत असते. ऑल्सो हर फादर हॅड डिसअपियर्ड 10 years बिफोर. त्याच्या अगोदर 10 वर्षापूर्वी तिचे वडील गायब झालेले असतात. डिसअपियर्ड म्हणजे गायब झालेले असतात. होम्स गेट्स इन्फॉर्मेशन अबाउट मेजर शोल्टो, मेरीज फादर्स फ्रेंड. होम्स माहिती काढतात
काही जुने न्यूजपेपर शोधतात आणि मेजर शोल्टोची माहिती ते घेतात. आणि मेजर शोल्टो कोण असतात? मेरीच्या वडिलांचे मित्र असतात. ही ऑल्सो मॅचेस द हँडरायटिंग ऑन पर्ल बॉक्स विथ दॅट ऑफ द लेटर. आणि ते आणखी जुळवतात. काय जुळवतात? त्या पर्ल बॉक्सवर ज्यांनी पत्ता लिहिलेला असतो त्या पत्त्यामधील हँडरायटिंग आणि त्या पत्रामधील हँडरायटिंग एकच आहे असं त्यांना कळतं. आणि हे पर्ल येणं सुरू कधी होतं? मेजर शोल्टो वारल्यानंतर 2-4 दिवसातच तिला पर्ल येणं सुरू होतं. यावरून ते माहिती काढतात की हा सगळा संबंध मेजर शोल्टोच्या वारसाविषयी असावा. अँड डिड्युसेस दॅट इट इज शोल्टोज हेअर हू हॅज सेंड द पर्स अँड द लेटर टू मेरी. आणि अशा प्रकारे ते अनुमान काढतात. डिड्युसेस म्हणजे अनुमान काढतात. काय काढतात? दॅट शोल्टोज हेअर, शोल्टोचे वारस, हेअर म्हणजे वारस, हू हॅज सेंड द पर्स अँड द लेटर टू मेरी. शोल्टोच्या वारसाने मेरीला ते मोती आणि ते पत्र पाठवलेलं असावं असं अनुमान शेरलॉक होम्स काढतात. ही गोज विथ मेरी मॉर्स्टन टू मीट द अनॉनिमस ऑथर ऑफ द लेटर. आणि मेरी मॉर्स्टनसोबत ते जातात. कशासाठी? त्या निनावी व्यक्तीला भेटण्यासाठी. अनोनिमस म्हणजे निनावी लेखक, ऑथर म्हणजे लेखक ऑफ द लेटर. त्या पत्राचे निनावी लेखक, ती व्यक्ती, तिला भेटण्यासाठी शेरलॉक होम्स मेरी मॉर्स्टनसोबत जातात. अशा प्रकारची शेरलॉक होम्सची कोणतीही माहिती आली तर हेच उत्तर लिहा. लक्षात ठेवा. इतकंच अतिशय सोपं आपण हे केलेलं आहे. आता डॉक्टर वॅटसनचं कॅरेक्टर त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मित्र, परीक्षेमध्ये डायरेक्ट राईट अ कॅरेक्टर ऑफ डॉक्टर वॅटसन असं काही आलेलं नाही, परंतु येऊ शकेल म्हणून हा प्रश्न चांगला पहा. डॉक्टर वॅटसन इज शेरलॉक होम्स फ्रेंड. हे शेरलॉक होम्सचे मित्र असतात. ही गिव्ज शेरलॉक होम्स कंपनी इन हिज वर्क. शेरलॉक होम्सच्या सोबत ते असतात. गिव्ह कंपनी म्हणजे सोबत असणे. ही इज अट्रॅक्टेड टू मेरी मॉर्स्टन. ते मेरी मॉर्स्टनकडे आकर्षित होतात. ही ट्राईज टू चीअर हर अप व्हेन मेरी फील्स नर्वस. ते त्या व्यक्तीला भेटायला जात असताना मेरीसुद्धा नर्वस होते, कारण अतिशय अपरिचित एरियामधून ती घोडागाडी जात असते. अशा वेळी ते काय करतात? मेरीला धीर देतात. चीअर हर अप म्हणजे धीर देणे. ही टेल्स हर हिज वॉर स्टोरीज. आपल्या युद्धकथा ते मेरीला सांगतात. ही गोज विथ शेरलॉक होम्स अँड मेरी मॉर्स्टन टू मीट द ऑथर ऑफ द अनॉनिमस लेटर. आणि मेरी मॉर्स्टनसोबत, शेरलॉक होम्ससोबत त्या निनावी व्यक्तीला भेटायला जाण्यासाठी डॉक्टर वॅटसन देखील जातात. मित्रहो, अशा प्रकारे आपण सर्वच्या सर्व कॅरेक्टर्स, अगदी पहिल्याच प्रश्नामध्ये मेरी मॉर्स्टनचं कॅरेक्टर आपण पाहिलेलं आहे, शेरलॉक होम्सचं पाहिलेलं आहे, डॉक्टर वॅटसनचं पाहिले आहेत, सर्व कॅरेक्टर्स पाहिलेले आहेत. आता तुमच्यासाठी हे 2 प्रश्न या ठिकाणी आपण परीक्षेतील घेतलेले आहेत. पहा, डिस्क्राईब द कॅरेक्टर ऑफ मेरी मॉर्स्टन फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ शेरलॉक होम्स. शेरलॉक होम्सच्या दृष्टिकोनातून मेरी मॉर्स्टनचं कॅरेक्टर काय आहे हे आपल्याला लिहायचं आहे. मेरी मॉर्स्टन इनकरेजेस डॉक्टर वॅटसन टू गेट इन्व्हॉल्व्ड इन हर केस. जस्टिफाय द स्टेटमेंट विथ रेफरन्स टू द साइन ऑफ 4. जेव्हा मेरी मॉर्स्टन शेरलॉक होम्सला बोलत असते त्यावेळी डॉक्टर वॅटसन म्हणतात, मी उठून जातो, मी दुसरीकडे जातो. त्यावेळी मेरी मॉर्स्टन त्यांना विनंती करतात की तुम्ही इथेच थांबा. तर हा भाग आपल्याला या उत्तरामध्ये लिहायचा आहे. मित्रो, या दोन्ही प्रश्नाची उत्तरे तुम्हाला द साइन ऑफ 4 या व्हिडिओमध्ये आणि या क्वेश्चन बँकमध्ये देखील मिळून जाईल. म्हणून हे 2 व्हिडिओ पहा आणि आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि मित्रो, चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, कारण तुम्हाला 12वीसाठी तर हे चॅनल उपयोगी येणारच आहे. पुढे स्पर्धा परीक्षा किंवा सिनियरचा अभ्यासक्रम यासाठी देखील तुम्हाला हे चॅनल उपयोगी येणार आहे. आणि 12वीच्या परीक्षेसाठी आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे पटकन कॉमेंट करा आणि या ठिकाणी दिलेले हे महत्त्वाचे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
हॅव अ गुड डे. थँक्यू.